मुलांना हे चॅनल मी तुमच्यासाठी उघडले बरं का. छोट्या छोट्या गोष्टी आणि तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात हे मला माहिती आहे, कारण मी संस्कार वर्ग घेते आणि मुलांना शिकवते. तर मुलं गोष्ट ऐकायला अगदी उत्सुक असतात. तर तेवढ्यासाठी हा उपक्रम मी सुरू केला आहे. तर तुम्ही सगळेजण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि गोष्ट ऐकून लाईकसुद्धा करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. तर आजच्या गोष्टीचं नाव आहे उपदेश. काय नाव आहे? उपदेश. तर समर्थ रामदास स्वामी तुम्हाला माहिती आहेत. महाराष्ट्रात सगळ्यांनाच समर्थ रामदास स्वामी माहिती आहेत. तर ते संन्यासी होते आणि रामाचे परमभक्त होते आणि रामाची उपासना ते करत होते. तर ते संन्यासी असल्यामुळं ते 5 घरी भिक्षा मागायचे आणि ते जे मिळेल त्याच्यातच मग स्वयंपाक करायचा, रामाला नैवेद्य दाखवायचा, आपण जेवायचं आणि कुणी अतिथी आला असेल तर त्याला पण जेवू घालायचं, असा त्यांचा नियम होता. तर आता संन्यास घेण्यामागं त्यांचे दोन उद्देश होते. एक तर त्यांना गावोगाव घरोघरी जाऊन निरीक्षण समाजाचं करता येत होतं, कारण त्यावेळेला समाज अगदी मरगळलेल्या अवस्थेत होता, निष्क्रिय झालेला होता. आणि दुसरं संन्यास धर्माचं आचरण करायचं. अशा 2 हेतूंमुळं त्यांनी संन्यास घेतलेला होता. एके दिवशी दुपारी 12ची वेळ होती आणि ते एका दारापुढं गेले आणि त्यांनी श्लोक म्हणायला सुरुवात केली. समर्थाची सेवका वक्रपाही, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ, असा श्लोक म्हणला त्यांनी. मग घरातून त्या बाई आल्या आणि त्यांनी समर्थांना भिक्षा घातली झोळीत आणि वाकून नमस्कार केला. त्या बाई खूप सात्विक होत्या आणि समर्थांचं तेज पुंज सगळं रूप बघून त्या समर्थांना म्हणाल्या की महाराज मला ना उपदेश द्या म्हणे. तर समर्थ नुसते हसले आणि म्हणाले आज नाही, मी उद्या तुम्हाला उपदेश देतो म्हणून. त्या बाई बरं म्हणाल्या, घरात निघून गेल्या. समर्थही गेले. दुसरे दिवशी 12 वाजता पुन्हा दारापुढं जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी आली. त्या दिवशी त्या बाईंनी मुद्दाम छान खीर केली होती, शेवयाची खीर केली होती. त्याच्यात बदाम, काजू, केशर, त्याच्यानंतर विलायची घालून दूध आटवून अगदी बासुंदीच्या पेक्षाही छान खूप सुंदर खीर केली होती. आणि ती खीर एका भांड्यात घेऊन त्या आल्या भिक्षा घालायला. समर्थांनी आपला कटोरा पुढं केला बरं का. आणि त्या बाई आता खीर ओतणार, तर त्यांचं लक्ष गेलं कटोऱ्यात. तर कटोऱ्यामध्ये शेण आणि कचरा भरलेला होता. त्या बाई समर्थांना म्हणाल्या, महाराज यात तर शेण आणि कचरा भरलेला आहे, यात कशी खीर टाकू मी? खीर जर मी याच्यात टाकली ना तर ती नासून जाईल. तो कटोरा द्या इकडं, मी तो स्वच्छ घासून आणते आणि मग त्याच्यात ती खीर घालते. तर समर्थ हसले आणि म्हणाले हाच माझा तुम्हाला उपदेश आहे म्हणे. तर ते बाईंना काही कळलं नाही ना. समर्थ म्हणाले ह्या कटोऱ्यात जसा शेण आणि कचरा भरलेला आहे तसाच तुमच्या मनामध्ये कचरा भरलेला आहे, राग, द्वेष, मद, मत्सर. तर हा जेव्हा कचरा तुम्ही काढून टाकाल आणि मन तुमचं निर्मळ स्वच्छ कराल, तर तो निर्मळ स्वच्छ करा, हाच तुम्हाला माझा उपदेश आहे. आपलं मन निर्मळ स्वच्छ करण्यासाठी, कारण मन हे खूप चंचल आहे, तर स्वतःचंच मन नीट राहावं यासाठी समर्थांनी स्वतःच्या मनाला उपदेश केलेला आहे. आणि ते 205 श्लोक मनाचे श्लोक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते इतके प्रसिद्ध आहेत की ती मराठीतली उपनिषद आहेत असं सर्वजण त्याला म्हणतात. तर अशा प्रकारचा हा उपदेश समर्थांनी त्या बाईंना केला.
हे मनाचे श्लोक इतके प्रभावी आहेत की आपण एखाद्या सायकियाट्रिस्टकडे गेलो तर ते डॉक्टरसुद्धा त्या पेशंटला सांगतात की तुम्ही रोज मनाचे श्लोक वाचत चला, म्हणजे तुमच्या मनात परिवर्तन घडून येईल आणि तुमचं मन सामर्थ्यशाली शक्तिशाली होईल आणि जीवनात येणाऱ्या सगळ्या प्रसंगांना तुम्हाला तोंड देता येईल, असं ते डॉक्टर देखील सांगतात. असे हे मनाचे श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहेत. समर्थांनी दासबोध नावाचा एक ग्रंथ लिहिला, तो पण खूप प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारचा हा समर्थांनी दिलेला उपदेश त्या बाईंना तर उपयोगी पडलाच, पण आपल्याला सुद्धा सगळ्यांना उपयोगी आहे ना? आहे का नाही सांगा बरं? सगळ्यांशी चांगलं वागायचं, प्रेमाने वागायचं, कुणाचा द्वेष मत्सर करायचं नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही. ह्या सोप्या सोप्या गोष्टी आपण आचरणात आणून आपलं मन निर्मळ स्वच्छ ठेवू शकतो. तर एवढं इतकं सोपं असं करून समर्थांनी सांगितलेलं आहे. आवडली ना गोष्ट, आवडली असेल तर नक्की लाईक करायची बरं का, आणि मग मला कळवायचं, लाईक करून मला कळवायचं. हां, ठीक आहे.